सरकाराक दिल्ले रिप्रेझेंटेशनाची कॉपी खाजे लाडू बांधून विकपी विक्रेत्यांकडेन मेळटा अशें म्हणत खाजगी बस धनी संघटनेचो अध्यक्ष सुदीप तामणकारान सरकाराक धारेर धरले। तशेंच टॅक्सी व्यवसाय विकपाचो यत्न सरकाराकडल्यान चल्ला हाचो हुस्को उक्तायत प्रशासन पुरायपणान कोसळ्ळ्याची खंतही ताणें ह्या वेळार उक्तायली। जे आमचे फ्युअल सबसिडी पेंडिंग आहा, आमकां सदांच आश्वासन आसलें ट्रान्सपोर्ट मिनिस्टरांनी मुख्यमंत्र्याचे की आमी ती तुमकां दितले म्हणून गेले 1 वर्सभर जाले आनी हेचेर आमी वेगवेगळ्या आंदोलनाचो इशारो दिल्लो सरकाराक। गेल्या 7 सप्टेंबराक मागीर 3 सप्टेंबराक त्या आदी मिटींग घेतली मुख्यमंत्र्यान आनी तितूनय परत एश्युरन्स दिल्लो जे कितें प्रलंबीत जे देणे आहा ते सगळे तुमचे क्लियर केले वयतले 20 दिसां भितर। पूण आयज दुख्ख दिसता सांगपाक की आजून पर्यंत एकूय विशय सुटावो जावना। पूण खंय तरी आमकां अपेक्षा आसली की मुख्यमंत्री येता त्या बजेटान हे सगळे प्रोविजन करतलो म्हणून। आतां व्हेकल स्क्रॅप पॉलिसी जी 21 फेब्रुवारीक रिप्रेझेंटेशन दिल्लें, हे रिप्रेझेंटेशन मुख्यमंत्र्याच्या ऑफिसांतल्यान गायब जाला। आतां दुर्दैव काय आमचे काय दुख्ख दिसता सांगपाक की मुख्यमंत्र्याच्या ऑफिसान हे रिप्रेझेंटेशन मेळना म्हणून आमी ट्रान्सपोर्टान चवकशी केली डायरेक्टरा कडेन। डायरेक्टरान सांगले की बाकीचे जे अधिकारी आहा म्हणजे डेप्युटी डायरेक्टर किंवा आनी असिस्टंट डायरेक्टर आहा हेडक्वॉर्टर हेंचे कडेन ते पळोवचे म्हणून तेंचे कडेन चवकशी करा म्हणून। पूण आमी तेंचे कडेन चवकशी केल्या उपरांत खंय तरी आमकां डेप्युटी डायरेक्टरानूय सांगलें आपल्याक खबर ना, असिस्टंट डायरेक्टर जो आहा गांवकर म्हणून तेणीय सांगलें आपल्याक खबर ना की 21 तारखेक जो इनवॉर्ड करता व्हेकल स्क्रॅप पॉलिसीचेर ऑब्जेक्शन आनी आमचे कितें पळय मागण्यो ते मांडटा तितूंतल्यान सरकारा मुखार, तर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटांतले जे हे आसा पळय रिप्रेझेंटेशन पळय दिल्ले ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक तेची कॉपी खंय तरी म्हाका तो बसवालो एकटो आमचो कामोर्लेचो आहा 2-3 दिसां पयलींचे कितें तरी कार्यक्रम आसलो केल्लो आनी ते खाजेचे बी मांड लागलेले थंयसर आनी त्या मांडांचेर कोण तरी लाडू घेवपाक गेलो थंयसर ते लाडू बांदून एक रिप्रेझेंटेशनाची आमकां कॉपी मेळटा थंयच्या मुद्दम तेंच्यांनी म्हाका दाखयली ती थंयसर। अशा रितीन आयज सरकाराचें कितें चल्लां पळय तें कांय कळना। एडमिनिस्ट्रेशन टोटल सगळें कॉलेप्स जाल्लेलें आहा। पेपर जो इनवॉर्डाक दिता हो गायब जाल्लो आहा। मिटराचें एग्जाम्पशन त्या एप एग्रिगेटरा अंडर जर येत जाल्यार आमी मिटर सोडटले। आतां मिटर जर सोडटले जाल्यार 140 सेक्शन स्क्रॅप केल्ले खंयच दिसना, जे एमेंड केल्ले पयलीं पळय ते। मागीर जी पळय सगळी लूट चलयल्या नव्यान आनी खूब तितून कंडिशनां आहा सगळ्या ड्राफ्टान, पूण हांव तितून मेन जी वाचता म्हणजे ओवरऑल कितें आहा की ह्या एप एग्रिगेटराक भायल्या मदत करपाचें एक मेन सेक्शन म्हणजे कितें आहा मेन गायडलायन्सान की एप एग्रिगेटर म्हणून कोण पळय जो एप्लिकंट येता पळय तेचे इंडियेन खंय तरी एक ऑफिस आसपाक जाय आनी सब ऑफिस तेच्या गोंयान आसपाक जाय। आतां गोंयचो काय आमी टॅक्सीवालो इंडियन ऑफिस घालपाक खंय शकना म्हणटकूच भायलोच कोण तरी ते ऑफिस आपले थंय दाखयतलो आनी दिल्ली बी खंयसरूय आनी मागीर तो सब ऑफिस गोंयान आपले खंय तरी ते घेवन ते दाखयतलो। अशा रितीन हो टॅक्सी वेवसाय आहा हो खंय तरी विकपाचो प्रयत्न ह्या सरकारा कडसून चल्लेलो आहा। आनी जो पयलीं पळय जो आहा तो पयलीं पळय जे एप एग्रिगेटर म्हणून काम करता आयज गोवा मायल्स हे कशा लोकांक लुटता पळय हे सगळ्या जनतेक खबर आहा। आयज तुमकां एक उदाहरण दिता की दाबोली एअरपोर्ट किंवा मोपा एअरपोर्टाचेर रेटी डिस्प्ले केल्या गोवा मायल्सानूय केल्या आनी आमचे जे पळय टॅक्सी ऑपरेटर आहा म्हणजे स्टँड टॅक्सी आमच्यो मोपा ब्लू कॅब टॅक्सी आनी दाबोले येलो ब्लॅक टॅक्सी हेंच्यो रेटी फेड चार्ट थंयसर डिस्प्ले केल्ले आहा लोकांक लागून। आनी गोवा मायल्स एप टॅक्सी आसून सुद्दां हेंच्यांनी आपले रेट कार्ड डिस्प्ले केला। पूण कशें केला जो एक्चुअल फेअर पळय आहा येलो ब्लॅक टॅक्सीचो समजा 600 रुपया ज्या जाग्यार जाता तेन्ना तेका येवपाचे 300 रुपया तेका एड जाता, येवपाचे एमटी कायद्या प्रमाणे एड जाता आनी ते 900 रुपया खंय तरी जाता। थंय गोवा मायल्सान आपली रेट 800 रुपया म्हणजे ज्या जाग्यार 600 रुपया घेवंक जाय थंय गोवा मायल्स 200 रुपया चड चार्ज करून आयज लोकांक लुटपाचो प्रयत्न चलता आनी अशा एप एग्रिगेटरा सकयल आमकां सरकार हाडपाचो प्रयत्न चलता। दोनूय गोष्टी ज्यो आहा हेका प्रखरपणान आमचो सगळो विरोध आहा। ब्युरो रिपोर्ट गोवा 365।